कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात बोदवड परिसरात आत्मसन्मान फाउंडेशनकडून अडचणीत असलेल्या गरजू निराधार व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अन्नधान्य, किराणा व इतर गोष्टीसाठी सुद्धा मदत करण्यात आली। त्यातीलच एक इंदुबाई पवार वय 62 वर्ष ही आजी 2 वेळेच्या जेवणासाठी घरोघरी मागून आपला उदरनिर्वाह भागवत होती। परंतु यातच या आजींना दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू असल्याने काहीच दिसत नसते। एक दिवशी त्या चालत असताना नालीत पडल्या। ही बाब जेव्हा आत्मसन्मान फाउंडेशनचे प्रतिनिधी समाधान पाटील यांच्या लक्षात आली असता त्याने प्राथमिक तपासणीसाठी बोदवडमधील दृष्टीनेत्र तपासणी सेंटर येथे आजींची तपासणी केली। तिथून शस्त्रक्रियेसाठी नांदुरा येथील 105 फूट हनुमानजीची मूर्ती उभारणारी संस्था श्री तिरुपती बालाजी संस्थानकडून संचालित मोहन नारायणा नेत्रालय येथे या आजींची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली। या डॉक्टरांनी व येथील कर्मचारी बंधू भगिनींनी अतिशय काळजीपूर्वक परिश्रम घेतले। आजींसाठी जेवणाची व्यवस्था असेल, राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। परिणामी शस्त्रक्रियेनंतर आजींना दिसू लागले। स्वतः कुणाचाही आधार न घेता चालू शकतात। नवीन दृष्टी मिळाल्यानंतर आजींच्या चेहऱ्यावर आनंद हा पाहण्याजोगा होता। यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोहन नारायणा नेत्रालयाचे चेअरमॅन म्हणाले की इंदुबाई पवार राहणार बोदवड यांना जेव्हा नांदुरा येथे नेत्रालयात आणले होते तेव्हा त्यांना काहीच दिसत नव्हते। ते पाहून मनात प्रश्न पडला होता की कशी जीवन जगत असेल ही आजी आणि कसे होईल पुढे यांचा हा विचार करून मन व्यथित झाले होते। पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर आजींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनात भाव जागला की संस्थेकडून नेत्रालय चालवण्याचा हाच उद्देश आहे की नेमक्या गरजूपर्यंत ही सुविधा पोहोचवावी आणि ही वाटचाल योग्य दिशेला आहे। आजींना पुन्हा दृष्टी मिळवून देण्यासाठी मोहन नारायणा नेत्रालयाची टीम व आत्मसन्मानच्या प्रतिनिधींनी परिश्रम घेतले। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।